मनोज जरांगेंची आता एक पत्रकार परिषद झाली, त्यावर हाकेंबद्दल प्रश्न विचारले असतात, पण त्यांनी अश्लील शब्दात ते प्रश्न द्यायला त्यांनी टाळाटाळ केली आणि हातवार केली त्यांनी. ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ना, त्यावेळी माणसं अशा पद्धतीचे अश्लील चाळे करतात. खरं तर अश्लील चाळ्यांना उत्तर देऊन मला असं खूप काही करता येऊ शकतं, पण मी जबाबदार आहे. मी मीडियासमोर बोलतो आहे. मीडियासमोर व्यक्त होत असताना काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे मला चांगलं कळतं. त्यामुळं माझी मराठा बांधवांना, मराठा समाजाला माझी विनंती आहे की असा कुठला देवटा तुम्ही हा शोधून आणला की जो महाराष्ट्रामध्ये रोज उठतो आहे आणि महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करतो आहे. खरं तर याला आवरा. शरदचंद्रजी पवार, तुम्ही काल परवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलात एका प्रश्नावरून सांगली जिल्ह्यातल्या. अहो, हे जरांगे रोज आयमाय काढतो आहे लोकांची, रोज एका एका जातीला, एका एका नेत्याला टार्गेट करतो आहे, आपल्या राजकारणामधल्या माता भगिनींना टार्गेट करतो आहे, शारीरिक गोष्टीवरती बोलतो आहे. हे कुठलं राजकारण आहे हो? हा कुठला विचार आहे हो? हा जरांगे हा माणूस एकदम असा बेभान झालेला माणूस आहे. त्याला कुठल्याही पद्धतीची जबाबदारी नाही आणि तो काय बोलेल त्याच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही ना. अश्लील चाळे करण्याशिवाय तो बोलणार काय? विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे. हे बघा, वेगळं वळण दिलं जातं. अरे वेगळं वळण दिलं जातंय प्रोवोक करणे किंवा एखाद्याला तयार करणे एखादी कृती करण्यासाठी. ते काम करतोय. समाजामध्ये तीळ कशी निर्माण होईल, दंगली कशा निर्माण होतील या दृष्टिकोनातून ते बोलत आहे. 1994चा GR जो आहे तो रद्द करण्याची आता मागणी जरांगेंनी केलेली आहे आणि मराठा समाजाला आव्हान केले की प्रत्येक तहसीलदार आणि प्रांतांना तुम्ही निवेदन द्या. तसं निवेदनाचं स्वागत करू आणि तू तेवढं आव्हान कर, आम्ही बघून घेऊ, त्याचा समाचार घेऊ व्यवस्थित. आणि तू आमच्या आरक्षणाला जर तू असं आव्हान करणार असशील तर तुम्ही जे आरक्षण भोगताय महाराष्ट्राच्या राजकारणाचं, महाराष्ट्राच्या सहकाराचं, महाराष्ट्रातल्या उपजाऊ जमिनींचं, त्यालाच आम्ही चॅलेंज करू. तुम्ही राजसत्तेच्या जोरावर, राजकारणाच्या जोरावर बोलताय ना. तुमच्याकडं आहे किती संख्या? 10%. पण आम्ही 90% आहोत ना. मग 90% लोकांनी जर एकत्र यायचं ठरवलं आणि तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरवलं तर तुझं काय होईल? तू आमच्या जातीजातीत भांडणं लावणार, तू आमच्या समाजात भांडणं लावणार आणि मग तुम्ही राजकारणाच्या पोळ्या आजपर्यंत भाजत आला, शेकत आला, राजकारण करत आला आणि आम्ही लोकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर एक यायचं ठरवलं तर. त्यामुळे जरांगे हा आपला अज्ञान प्रकट करतो आणि जरांगेच्या डोक्यावर खरोखर परिणाम झाला आहे. जरांगेला एका चांगल्या सायकेट्रिकची गरज आहे. आत्ता जसं तुम्ही जरांगेच्या मागण्या मान्य करून आम्हा ओबीसींच्या अनाथ माती कालवली, पण तशीच मुख्यमंत्री महोदय जरांगेला काहीतरी थोडंसं एका चांगल्या सायकेट्रिकला द्या आणि शासनातर्फे खर्च करा. पण महाराष्ट्राची जी काही एक वातावरण बिघडलं जातं आहे, महाराष्ट्राच्या दंगली होत आहेत, याला जबाबदार हा माणूस आहे. याला कुठंतरी आवरा. मग त्यांच्या सायकेट्रिकची खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही पुढाकार घेऊ. शासनानं जर हातवर केले तर आम्ही घेऊ पुढाकार. काय ट्रीटमेंट? अरे काय ट्रीटमेंट? आमच्याकडे भगत आहेत, आमच्या देवाकडं अजून खूप मोठे मोठे भगत आहेत, त्याला अंगारा लावू त्याच्या कपाळाला. अरे बोगस माणूस आहे हा. ह्या माणसानं महाराष्ट्राची एवढी वाट लावलेली आहे ना. अक्षरशः ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूराजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कुठं, त्यांचं शिक्षण कुठं, त्यांचा वेगवेगळ्या जातसमूहांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आणि ह्या देवट्याचा वेगवेगळ्या जातसमूहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय. मराठा ओबीसी वाद करू नये, नेत्यांचं ऐकू नये, एकच आहे असंही त्यांनी सूर धरलं. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्ही मिळालं, ओबीसीचं आरक्षण संपलं, आता बाकीच्यांनी काही बोलू नये म्हणजे आम्ही परत जी हुजूर म्हणायचं यांना, असं त्याला म्हणायचं आहे का? मग आम्ही आमच्या आरक्षणावर बोलायचं नाही आणि ह्यांनी मात्र मुंबई वेठीच धरायची, यांनी मात्र शिव्या घालायच्या, दंगली करायच्या, मारामाऱ्या करायच्या आणि आम्ही शांत बसायचं, निमूटपणे मार खायचा. असं महाराष्ट्र शासनाला पण अपेक्षित आहे का आणि जरांगेला अपेक्षित आहे का? त्यांनी तुमच्यावर सुद्धा टीका केलेली की परळीची जी लाभार्थी टोळी आहे ती तुम्हाला बोलवते आणि तुमच्याकडनी काही गोष्टी करून घेते. हे बघा, ह्या माणसाच्या खरे डोक्यावर परिणाम झाला आहे. हा माणूस पहिल्यांदा म्हणला की हा देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरनं बोलतो आहे. हा माणूस बोलला की येवल्याच्या छगनराव भुजबळांच्या सांगण्यावरनं हा माणूस बोलतो आहे. आत्ता म्हणतो आहे की हा परळीच्या लाभार्थी टोळीकडून हा माणूस बोलतो आहे. जरांगे, अरे एखादा सरडा पण एवढा रंग बदलत नाही रे. किती माझ्या बाबतीत तुझं किती प्रिडिक्शन आहे? तू काय म्हणतो? येवल्याच्या सांगण्यावरनं कधी म्हणतो, फडणवीसांच्या सांगण्यावरनं कधी म्हणतो, परळीवाल्यांच्या सांगण्यावरनं. तू ठरव ना, मग तू कोणाच्या सांगण्यावरनं करतोस? खूप काही बोलतो हा माणूस.
डोक्यावर खरोखर परिणाम झालेला हा माणूस. हाकेंनी त्यांच्या जातीसाठी लढा दिला असता तर धनगरांना न्याय मिळाला असता, ओबीसीसाठी ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय 27% मध्येच धनगराचं आरक्षण येतं. धनगर या 27%पैकी सर्वात जास्त वाटा कोण घेतो तर धनगरच घेतो, 3.5%. 3.5% आरक्षण घेणाऱ्या धनगरानं ओबीसीची लढाई लढू नये. खरोखर ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आणि जाऊ द्या, ह्याचं काय ऐकताय, आम्हाला आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आहे हा जरांगे, कोण लागून गेला? त्यामुळे जर चॅलेंज केलं तर तेही चॅलेंजला खंबीर आहे असं त्यांचं म्हणणं. काय तू काय करायचं ते कर म्हणावं. काय माणसं मारतो का आमची गावातनं घरं उचकटून लावतो? त्यामुळं जरांगेने थोडंसं शहाणं व्हावं, उगं येड्यासारखं करू नये. महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड बिघडलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा या सर्व गोष्टींना जबाबदार जरांगे राहतील. शेतकऱ्यांसाठी आता मोठं आंदोलन करणार आहे. नाही, तू शेतकऱ्यांसाठी तर करच, पण जरांगेनं दक्षिण आफ्रिकेमधल्या काही अजून आदिवासी भटक्या ट्रायबल लोकांना न्यायाची आजही आवश्यकता आहे. तिकडं जरांगेला पाठवून द्यावं. खूप मोठा तज्ज्ञ, विचारवंत, पंडित माणूस आहे. याच्या ज्ञानाची आता महाराष्ट्रामधल्या लोकांना, भारतामधल्या लोकांना तर त्याचा फायदा झालायच, पण आता त्याचा ज्या काय ट्रायबल कम्युनिटीज आहेत, ज्या काय अशा डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या कम्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी या जरांगेची खूप आवश्यकता आहे. त्याला एक विमानानं एक विजा तयार करून तिकडं दक्षिण आफ्रिकेमधल्या देशामध्ये याला पाठवून द्यावं. दुसरा एक प्रश्न असा होतो की हक्केंच्या एवढे हल्ले होतात, हक्के एवढे पळतात, पण ओबीसी नेते त्यांना जवळ करत नाही, किंबहुना काल सभेमध्येही तुम्हाला बोलायला चान्स दिला नाही. असं काही वाटत नाही मला. मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मी कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा नाही. मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही. काय होतं, आज सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये पक्षीय राजकारण होतं आणि पक्षीय इन्फ्लुएन्समुळं काही गोष्टी घडत असतील, पण आम्ही सामाजिक लढाई लढणारे आहोत, परखडपणे मतं व्यक्त करणारे आहोत, बोलणारे आहोत आणि सर्वसामान्य माणसाची भाषा बोलणारे आहोत. त्यामुळं आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढत असताना मान अपमान ह्या गोष्टी सहन करून आम्ही पुढे जात आहोत. उद्याच्या मिटिंगचं आमंत्रण आले किंवा बोलवणं झालं? उद्याच्या मिटिंगचं निमंत्रण मला माननीय वडेट्टीवार साहेबांचा मला कॉल झालेला आहे. शासनाचं तर काय अजून अधिकृत कॉल झालेला नाही. आज दिवसभरात त्यांचा कॉल आला तर मी निश्चित जाईन आणि ओबीसीची बाजू, ज्या पद्धतीनं आम्ही रोडवरची रस्त्यावरची लढाई लढतोय, तीच बाजू आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू. पण आता या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी विचारांची लढाई आता असलेल्या हावभावावर आलेली दिसते. तुमच्या त्यांनी थेट असलेला हावभाव जरांगेकडून काय अपेक्षा आहे? काय उत्तर देतात जरांगेकडं काय, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? तो अश्लील हावभाव करेल, अश्लील चाळे करेल. अरे जो माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, जो नारायणगडावर मेळाव्याला जाईल का नाही हे माहीत नव्हतं, तो माणूस तिथं जातो आणि 1.5 तासाचं भाषण करतो. अरे हा बतावणीकोर सोंगाड आहे, हा पक्का सोंगाड आहे, पक्का. पण त्याच्या सोंगाडपणामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण गेलं हे दुर्दैव आहे.